सोलापूर जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यभरात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून सोलापुरातही गॅस एजन्सींवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। गॅस बुकिंग करताना अडचणी येत असल्याने वितरण प्रक्रियेतही अडथळे निर्माण होत आहेत। काही ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस विक्री सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत। नागरिकांच्या तक्रारींसाठी 24 तास कार्यरत राहणारा आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे। नागरिकांना गॅस किंवा पेट्रोल वितरणासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास 0217 27 31 012 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान जिल्ह्यात गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन पॅनिक बुकिंग करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। पीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल हे तीन जे आमचे गॅस सिलेंडरचे कंपनी आहेत, ते गॅस सिलेंडरचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत माझी बैठक आज झाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 गॅस एजन्सीज आहेत, त्यांच्यासोबत पण बोलणं झालं। आज सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही आहे। आमच्या नेहमीच्या जे नॉर्मल जी मागणी आहे ते घरगुती सिलेंडरसाठी 20,000 सिलेंडर प्रति दिवस घरगुती वापरसाठी असते आणि तेवढा सप्लाय आमच्याकडे आहे। माझ्या सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण पॅनिकमध्ये येऊन घाबरून ॲडव्हान्स बुकिंग करू नका। आता शासनाचा आदेश आहे की शहरात एक वेळी आपण बुकिंग केलं त्यानंतर 25 दिवस नंतरच आपण बुकिंग करू शकाल आणि ग्रामीण भागात 45 दिवस नंतर आपण बुकिंग करू शकाल। तर ॲडव्हान्स बुकिंग करण्याच्या कुठल्या प्रकारचा अर्थ नाही आहे आणि ॲडव्हान्स बुकिंग करण्याची आवश्यकता पण नाही आहे, कारण जेवढा सप्लाय आमच्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे। जेवढा अगोदर सप्लाय होता, हे युद्ध सुरू होण्याच्या आधी जेवढा सप्लाय होता तेवढेच सप्लाय आताही सुरू आहे। सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता आलेली नाही आहे, म्हणून आपण घाबरू नका। जेवढे सिलेंडर्सची आवश्यकता प्रत्येक दिवस पूर्ण जिल्ह्यात शहरी नागरी भाग आणि ग्रामीण भागसाठी लागते तेवढा सप्लाय आमच्याकडे आहे। आपण कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडव्हान्स बुकिंग आणि पॅनिक बुकिंग करू नका, हेच माझी विनंती आहे। खूप खूप धन्यवाद। तसेच अवैध गॅस विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना तालुकास्तरीय समित्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे।